तर हे बघा, रात्री ना मी ब्लाऊज शिवत होते. ब्लाऊज शिवताना मग खूप धावपळ झाली माझी. या कस्टमरचे जवळजवळ 2 महिने झाले ब्लाऊज टाकून आणि त्यांना अर्जंट पाहिजे होते. मग दिदूनी काय केलं, घरी स्वयंपाक वगैरे केला आणि संध्याकाळी जेवण करून आम्ही परत दुकानात आलो. दुकानात आल्यानंतर तिने हे 5 ब्लाऊज प्रिन्स कटचे कटिंग केलेले आहे. तर तुम्ही म्हणाल कसं काय ती कटिंग करते, अगदी बरोबर करते. तिला मी माझे ब्लाऊज कटिंगचे बघून बघून आहे ना, तिला पूर्ण सवय झालेली आहे. कसं काय करायचं, कुठं पॅटर्न कमी जास्त करायचं, हे सर्व तिला माहिती आहे. ती बरोबर कटिंग करते. रात्री व्हिडिओ काढणार होते मी, पण आहे ना आमचे दोघं पण स्टँड आहे ना घरी ठेवलेले होते आणि मोबाईल दुकानात होता. मग त्यामुळे कंटाळा केला व्हिडिओ काढायचा. आणि ती नाही बोलली, नको ग मम्मा म्हणे, नको काढू व्हिडिओ. तर आज संध्याकाळी परत ती कटिंग करते. म्हणजे जवळजवळ 8 दिवसापासून आहे ना दीदीच ब्लाऊज कटिंग करते. तर दीदीमुळे माझंवाला एवढी ब्लाऊज कटिंग करून होता आणि शिवून होता. कारण की एकटीच्यानी बाबा आजारी असल्यामुळे ना दिवसभर कोणी ना कोणी पाहुणे चालू असतात आणि मग त्यामुळे पाहुण्यांमध्ये वेळ द्यायचा असतो. 1-2 वाजता दुकानात यायला आणि आल्यानंतर मग परत ब्लाऊज शिवायचे आणि संध्याकाळी 8-1 वाजेपर्यंत परत शिवतो आणि जेवण करून आल्यानंतर परत शिवते. इतकी थंडी वाजते. पण मग कसं आहे, खूप दिवसांचे ब्लाऊज झालेले, मागे लग्नाचं जास्त सीझन होतं तर त्यामुळे मग कस्टमर ऐकायचं किंवा लग्न आहे मग राहू द्या नंतर द्या असं. पण आता किती दिवस थांबवणार, त्यांना इतके सारे ब्लाऊज आहे. तर म्हणजे आता हे तुम्हाला सगळे दिसतच असेल, यातले इतके अर्जंट ब्लाऊज आहे. पण एवढं आहे की प्रत्येक कस्टमरला नंबर दिलेला असतो. नंबर दिला की मग ते फोन करतात आधी 2-3 दिवस आधी आणि मग त्याच्यानंतर आपण ब्लाऊज तयार करून ठेवायचे त्यांचे. म्हणजे आपल्याला पण कळतं इथं काय होतंय, कोणाचं शिवायचं कोणाचं ठेवायचं. म्हणजे ज्यांचे शिवले का ते येत नाही घ्यायला आणि ज्यांचे नाही शिवले त्यांचे 4-4 चक्कर होता. मग यावेळेस काय केलं, जे कस्टमर यायचे ना, रिटर्न गेलेले होते 15 दिवसापासून आणि महिना झालेला तर त्यांचे ब्लाऊज टाकून मग त्यांचे सगळे नावं लिहून घेतले. आणि आता जवळजवळ जेवढे कस्टमरचे ब्लाऊज होते तेवढे, आता यातलं हे एक कस्टमर आहे आणि आता अजून हे पण आहे ना कोकणातील कोकण भागातील हे लोक आहे, यांचे पण 4 ब्लाऊज शिवायचे. या ब्लाऊजांना पण भरपूर दिवस झालेले. आता त्या ताईंचा पण फोन येऊन गेला. मग आता हे पण कटिंग करायचे. आज संध्याकाळी दीदी ब्लाऊज कटिंग करेल ना, मग मी तुम्हाला दाखवेल, व्हिडिओ काढेल मग मी. आणि इतकी चिडचिड होते ना, कसं होतं, पाहुण्यांसाठी पण वेळ द्यायचा, घरातली कामं दुकानातली कामं. आणि खरंच ही दुकानाच्या कामामुळे ना घरात अजिबात नुसतं असं कामाची सगळी अशी इकडे तिकडे होऊन जातं. पण इतकी म्हणजे दीदीमुळे ना, म्हणजे मी आज काहीतरी 2-4 ब्लाऊज जास्त शिवते. नाहीतर कसलं एकटीच्या नाही होत एवढं. संध्याकाळी पण स्वयंपाक दिवा बत्ती करायची राहते संध्याकाळी, एकटीच्यानी होतच नाही माझंवालं. इतकं काम असतं आणि आपल्याला ज्यावेळेस आता दिदीची मदत राहते ना, म्हणून मी जास्त ब्लाऊज शिवते. कारण तिने जर नाही केलं काम तर मला सगळं काम करायला लागतं. आणि संध्याकाळी माझे 5 नंतर आहे ना, मी ज्यावेळेस ब्लाऊज दिवसभर जरी माझं काही काम नाही झालं तर संध्याकाळी 5 नंतर तर 10 वाजेपर्यंत मी सहजच 5-6-7 ब्लाऊज असे सहजच होऊन जातात माझेवाले. असं आहे. मग त्यामुळे आणि कसं राहतं, या मशीनवर आहे ना वेळच लागत नाही शिवायला. मला ब्लाऊज शिवायला फक्त आता ही प्रिन्स कटची ब्लाऊज आहे ना 20च मिनिटात माझं ब्लाऊज होतं. तुम्हाला अक्षरशः खरं नाही वाटणार. म्हणजे इथं जेवढे कोणी आजूबाजूचे आहे ना आपल्या, म्हणजे ज्यांना माहिती आहे ना, त्यांना सगळ्यांना माहिती आहे मी किती मिनिटात ब्लाऊज शिवते आणि किती फास्ट ब्लाऊज शिवते. आणि परत ब्लाऊजचं पण इकडे तिकडे काहीच प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे ब्लाऊज शिवण्यासाठी ना ताईंनो आपला हात साफ लागतो. हात साफ होणं खूप गरजेचं आहे ब्लाऊज शिवण्यासाठी. आणि ब्लाऊजचं कसं असतं, खूप छोटे छोटे पार्ट असतात, ते एकदम व्यवस्थित परफेक्ट करणं आणि फिनिशिंग देणं ते फार महत्त्वाचं आहे. ब्लाऊज असं किती का कोणी शिवतं, पण ब्लाऊजची जी फिनिशिंग असते ना ती फार महत्त्वाची आहे. आणि त्यासाठी आपला हात बसणं खूप गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीला कसं म्हणतो आपण की आपल्या ह्या गोष्टीची प्रॅक्टिस पाहिजे, तसं असतं. तर तसं ब्लाऊजचं पण तसंच काहीच आहे. माझी खूप प्रॅक्टिस झालेली. म्हणजे माझं दुकान टाकून जास्त दिवस नाही झालेले, 5 ते 6 वर्ष झालेले असतील. पण त्याच्या आधी मी बरेचसे ब्लाऊज शिवलेले, घरातच शिवायचे आधी. आणि त्यानंतर आधी हे दुकान, ही जागा, हे आमचं काहीच नव्हतं. आधी घरात शिवायचे आणि त्यानंतर एवढी पण परिस्थिती नव्हती की मी असं बाहेरून काही ब्लाऊज दुकान एखादं गाळा वगैरे घेईल, अशी पण माझी काही एवढी परिस्थिती नव्हती. तर आहे ना, माझं आधी काही छोटं दुकान नव्हतं, कुठलंही दुकान नव्हतं. मी आधी घरातच ब्लाऊज शिवायचे. आणि काय होतं, मी बऱ्याच दिवसापासून यांना म्हणायची का दुकान टाकायचं आहे. पण माझ्यासमोरच जिथं माझं दुकान आहे ना, तिथंच जवळजवळ 10-20 वर्षापासूनचे जुने दुकान होते. जवळजवळ 3 दुकान आणि बाकीचे दुकान जे आहे ना ते जवळ लांब होते.
आणि मग सगळे म्हणायचे का तर सगळे एवढे दुकान आहे, तुझं कसं काय दुकान चालेल. म्हटलं जाऊ द्या, म्हटलं जसं चालेल तसं चालेल, 100 रुपये जरी आले मला भाजीपाल्यापुरते तरी बस झाले. कारण परिस्थितीत अशी होती ना, तर परिस्थितीमुळे मला खूप असं वाटायचं. म्हणजे मी घरी, आम्ही ज्यावेळेस लासलगावहून घरी आलो ना, त्यावेळेस मी अक्षरशः म्हणजे रोजानी कामाला जायची, उक्त्यात कामाला जायची. आणि त्यानंतर ब्लाऊजचा क्लास पण माझा लासलगावलाच झालेला होता. पण घरचे काही थोडेफार प्रॉब्लेम असल्यामुळे मग काही कुठलंही काही करता नाही आलं. मग शेवटी कामाला जायला लागली. पण हीच सवय मुलांना, आपल्यांना कमी पैशामध्ये, म्हणजे मुलांना या परिस्थितीची जाणीव झाल्यामुळं अजून बी कितीही पैसे असले ना तरी म्हणजे असं कधी असं जास्त पैसे खर्च न करणं, असं मुलांना अशी पहिल्यापासून सवय लागलेली आहे. आणि कसं असतं, परिस्थिती माणसाला शिकवते. दुकान टाकलं ना त्यावेळेस फक्त म्हणायची माझ्याकडे फक्त मला दर गुरुवारी बाजारपुरते 100 रुपये आले ना तरी बस झाले, एवढं डोक्यात ठेवून. आणि कधीच असं नाही की एखादं ब्लाऊज शिवताना खूप मन लावून शिवायचे. आणि खूप छोटं दुकान होतं, छोट्या दुकानात सुद्धा मी छोटा असा पडदा लावला, म्हणजे जेणेकरून जे कस्टमर आला ना तर त्याला माझ्यासमोर ब्लाऊज घालून पाहायला लावायचं. आणि मग त्या कस्टमरच्या लक्षात येण्याआधी आपण ते ब्लाऊज बघायचं, कुठं काही चुकतंय का, कुठं काही घोळ पडतंय का, कुठं काही प्रॉब्लेम होतो आहे का ब्लाऊजला. मग ह्या गोष्टी करून म्हणजे कोणताही कस्टमर जरी आलं ना नवीन सुरुवातीला, तरी प्रत्येक कस्टमरला ब्लाऊज घालून पाहायला दाखवायची. आणि मग ते कळायचं का आपलं कुठं चुकतंय. परत दुसऱ्यांदा ती चुका लक्षात घेऊन परत ब्लाऊज शिवणं, म्हणजे असं खूप मेहनत आणि एकदम एकजुटीने काम केलं. आणि तेव्हा कुठंतरी आज ब्लाऊजला, म्हणजे ब्लाऊज शिवणं म्हणजे एवढं काही सोपं नसतं. म्हणजे लक्षात येईपर्यंत खूप असं अवघड वाटतं. आणि ज्यावेळेस आपल्याला येतं ना त्यावेळेस सोपं वाटतं. आता तर जास्त हात बसलाय, आता कसंही ब्लाऊज आलं, कसंही शिवायला आलं. आणि न माप घेता पण मी असे बरेचसे ब्लाऊज शिवलेले, म्हणजे फक्त असे कस्टमर झालेले की बऱ्याच दिवसाचे जुने मापं असतात आणि अजूनपर्यंत मी त्यांचं माप घेत नाही. फक्त येऊन ब्लाऊज टाकतात आणि अंदाजे ब्लाऊज कमी जास्त करून आणि त्यांना शिवून देते. पण अजून कोणाचंच ब्लाऊज बिघडलं नाही की कुठं काही प्रॉब्लेम झाला नाही. आणि ते शिवाय आपले स्वामींनी मला खूप साथ दिली आहे. स्वामींमुळेच मी आज जे काही आहे ना ते स्वामींमुळेच आहे. आणि मी जशी स्वामी सेवेत आले ना तसे स्वामींनी खूप छान मस्त वेगवेगळे मला अनुभव दिलेले आहे. आणि आपण ज्यावेळेस आपल्या मुलांना स्वामी संस्कार देतो ना, आपण स्वामी सेवेचे अनुभव येतो ना, तर त्याच वेळेस आपल्याला असं तरी मला वाटतं की आपल्या मुलांना कधीच कोणापुढेच हात पसरावे लागणार नाही. असे हे आपले स्वामी सेवेकरी. आणि स्वामींची सेवा म्हणजेच आपले अध्यात्म, हा खूप मोठा फरक आहे. पण जर मनापासून जर कुठल्याही देवाची भक्ती करू, सेवा करू, आणि त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटतं. आणि मला स्वामींचे खूप छान अनुभव आले. माझं म्हणजे मी कधी मनात नसताना कधी स्वामी सेवा कधीही काही मला माहीत पण नव्हती. पण असं असतं, आपल्याकडनं जर सेवा करून घ्यायची असेल ना तर स्वामी कुठून ना कुठून कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला स्वामी सेवेचे, समजा ज्या देवाची सेवा करायची असेल त्या देवासाठी आपल्याला कुठं ना कुठं काहीतरी थोडंफार तरी असा क्लूक मिळतो. आणि त्यामुळे आपण त्या सेवेला लागतो आणि त्याचे असे छान असे मस्त छोटे मोठे असे अनुभव येतात. त्यानंतर ते छोटं दुकान, ज्यावेळेस मी टपरी भाड्याने घेतली होती ना, तर ती छोटी टपरी घेतली होती मी भाड्याने, दुकान टाकायचं होतं. तर ते दुकान इतकं छोटं होतं ना, तर त्यामध्ये फक्त माझ्या 2 मशीन बसायच्या. एक तर पिकोची मशीन तर अर्धी बाहेरच राहायची आणि एकच शिलाईची मशीन असायची. पण इतकं छान म्हणजे रिझल्ट भेटला मला. मी काम पण तेवढं प्रामाणिकपणे केलं आणि कोणाचंच ब्लाऊजची कुठंही तक्रार आलेली नव्हती. त्यामुळे मग त्यानंतर आम्ही ते दुकान काढलं आणि त्यानंतर हे दुसरं दुकान उभं केलं आहे. तर हे जे दुकान आहे ना, ही जी जागा आहे ना, ही सर्व आमची स्वतःचीच जागा आहे. त्यामुळे मी साईडनी पत्र्यांचं बनवून घेतलेलं आहे. आणि पत्र्यांचं बनवून घेतल्यामुळे मग कसं बाहेर गाळा वगैरे भाड्याने घेणं म्हणजे तो एक मोठा प्रॉब्लेम असतो. कारण भाडं देणं, कारण आजकाल कुठेही बाहेर गाळा घेणं म्हटलं 2,500-3,000 हजाराच्या पुढे भाडंच नसतं. आणि मग जेवढे आपण काही कमवतो ना, जेवढं काही असतं ते जवळजवळ आपल्याला ते भाडं दिल्या जातं आणि मग बाकीचा खर्च. आणि एवढे पण ब्लाऊज शिवल्या जाताना एक पण कोणीच नाही आहे माझ्या हाताखाली. असं नाही की माझं ब्लाऊज फक्त हुका लावणं आणि फॉलला हातशिलाईसाठी साड्या बाहेर देणं, एवढंच फक्त माझे पैसे बाहेर जातात. बाकी सर्व ब्लाऊज माझे मीच एकटीच शिवते, एकटीच कटिंग करते. असल्या क्लासला मुली
तर शिव करते, त्या थोडंफार कटिंग करतात, नाही तर मग माझी मी एकटीच करते. म्हणून सगळे आल्यावर कोणीही कस्टमर येऊ दे, कोणीही येऊ दे, तरी म्हणते एवढे सारे ब्लाऊज तुम्ही शिवता का? आणि पहिल्यापासून अशी सवय लागलेली की ब्लाऊज शिवलेलं कोणाच्या हातचं आवडत नाही. त्यामुळे ना, आणि आता एक त्या ताई आल्या त्यांनी 2-3च दिवस ब्लाऊज शिवले. पण मग ते कसं प्रत्येक वेळेस सांगावं लागायचं, हे असं शिवा, ते तसं शिवा, मग त्यात खूप वेळ जायचा. मग तेवढ्या वेळात मग माझं इकडं तेवढं किती बरंचसं ब्लाऊज शिवून होतं. मग त्या पण नाही येते आता. असं आहे म्हणजे ब्लाऊजचं काम आहे ना, कसं व्यवस्थित आपल्या भरोशावर एवढल्या महागड्या साड्या असतात, आणि जर का काही ब्लाऊजचं कुठं फिनिशिंग गेली किंवा कुठं काही बिघडलं तर ते आपल्याला भरून द्यायला लागतं. असं आहे, आपण जेवढी शिलाई घेऊ ना त्याच्या दुप्पट आपल्याला ते भरून पण द्यायला लागतं, असं होतं. तर दुकानात इतका सारा पसारा आहे. आता हा सगळा पसारा आवरला आहे आता मी. आणि कसं ब्लाऊज शिवताना आहे ना, हा ब्लाऊज जो आहे ना तो कटिंगसाठी काढला होता मी, पण याचं आहे ना पूर्ण वही पाहिली, त्याच्यात मापच सापडलं नाही. आता शेवटी साईडला ठेवून देते, कारण भरपूर दिवस झालेले या ब्लाऊजला. म्हटलं शिवून टाकू, म्हटलं अचानक केव्हाही येतील म्हटलं. तर साडी पण छान आहे आणि ब्लाऊज पीस पण मस्त आहे त्यातला. तर माप सापडला नसल्यामुळे मग आता ते असंच ठेवून देते आता मी. आणि ज्यावेळेस जे कस्टमर येतील, आता नाव तर आहे असं दिसेल असं ठेवणार आहे, म्हणजे जास्त शोधायचं काम नाही पडणार. चालू आहे आणि ना, आपलं कसं असतं काम करताना आहे ना, आपल्या मुलांना पण काही गोष्टींची जाणीव असली की त्यावेळेस आपलं काम एकदम व्यवस्थित होतं. आणि अमितला आणि दीदीला आहे ना पहिल्यापासून कधी असं पैसे जास्त, कधी कुठलीही गोष्ट मागितली ना कधी पटकन भेटली नाही. मग आता किती पैसे दिले कुठल्याही गोष्टीला असं दिलं ना तरी त्यांना त्या गोष्टीची खूप जाणीव असते. दीदीला तर खूप जाणीव आहे. दीदी म्हणते तू पहिले दुकानात ब्लाऊज शिव, मी सगळं घरातलं आवरते. म्हणजे आजकाल कोणतीच कॉलेजला जाणारी पोरगी, म्हणजे ती जर कॉलेजहून जर आली तर पहिले तिला काय असतं का त्यांचा टिफिन बनवायचा असतो, आणि त्यानंतर आमचा बाकी घरच्यांचा पण स्वयंपाक असतो. पण असं कधीच वाटलं नाही की तिने कंटाळा केला. आल्याबरोबर लगेच तिचं आवरेल, लगेच देवपूजा. आणि संध्याकाळच्या वेळेस देवपूजा करताना आमच्या घरी बराचसा वेळ लागतो. 4-5 ठिकाणी देवपूजा, दिवे लावायला लागतात, अगरबत्ती, रोज संध्याकाळी आरती, असा तो बराचसा वेळ जातो. ते सर्व दीदी करते. अमित घरी राहिला तर अमितकडे असतं. असं आहे, आपल्या मुलांना जर काही गोष्टींची जर सवय लागली ना तर आपले मुलंसुद्धा आपले म्हणजे कुठं वाया पण जाणार नाही, आणि त्यांना पण काही गोष्टींची किंमत कळते. आणि कसं असतं, दीदी ज्या वेळेस काम करते ना तर सगळं काम ती हँडल करते घरातलं, नाहीतर दुकान आणि घर दोघं सांभाळणं एवढं सोपं नसतं. मग त्यामुळे ना तिने म्हणजे सकाळीच पण कॉलेजला 8:30ला जाते, तर कपडे वगैरे धुवून जाते, आणि त्यानंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर स्वयंपाक आणि बाकी सर्व काम ती आवरून घेते. म्हणजे मी दुकानात 9 वाजेपर्यंत जरी थांबले किंवा 10 वाजेपर्यंत जरी थांबले तर आयतं ताट पुढे तयार असतं माझं, आणि जेवण झालं की आम्ही मग दोघीं मिळून सर्व काम आवरतो, आणि रात्रीच ब्लाऊज कटिंग करून घेतो. आता सध्या तर बाबांची तब्येत पण आता बरी सध्या, तरी पण असं पाहुणे वगैरे सर्व येतात भेटायला, मग तो पण वेळ द्यायला लागतो. मग ती सर्व घरी पण नाश्ता, कोणाला काही पाहिजे असेल ते सर्व करते. आणि तिच्यामुळेच मी आज सर्व काही माझं जे दुकान आहे ना चालतं ना, मी जे काही ब्लाऊज शिवते ना ते सर्व तिच्यामुळेच आहे. माझी किती चिडचिड झाली, किती असं म्हटली ना तर लगेच म्हणते नको चिडचिड करू, मी तुला संध्याकाळी ब्लाऊज कटिंग करून देते. म्हणजे तिला ब्लाऊज कटिंग करणं मी कधी सांगितलेलं नाही, कधी शिकवलेलं पण नाही. पण ती म्हणते रात्रीचं मग तू जागरण ब्लाऊज कटिंग करायला मला जास्त वेळ होऊन जायचं ना, 11-12 वाजायचे. मग ती काय करते, मी ब्लाऊज शिवत राहिले का दिवसभरात 3-4, संध्याकाळच्या वेळेस 3-4 असे ब्लाऊज कटिंग करून ठेवते. म्हणजे दिवसभर मला तेवढे ब्लाऊज शिवून होतात, किंवा काही थोडेफार शिल्लक राहतात, म्हणजे एवढं ती ॲडजस्ट करून घेते. आणि इतकी सवय झाली ना घरामध्ये सगळ्यांना आजी बाबाचं करणं, आणि परत माझं पण काम, दीच्या पप्पांचं पण, एवढं सगळं आवरणं, म्हणजे सगळं ती एकटी हँडल करते. कधी असं वाटलं नाही कधी कंटाळा करते का काही. आणि खरंच ना आपल्या मुलांसाठी म्हणजे ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. काही गोष्टी स्वामी सेवेच्या, काही गोष्टी अध्यात्माच्या, काही परिस्थितीची ज्यावेळेस आपल्या मुलांना जाणीव होते ना त्यावेळेस आपल्याला खरंच कुठलीही गोष्ट पाहण्याची गरज नाही पडत. आणि मला तर एक असं वाटतं की आपण ज्यावेळेस आपल्या मुलांना स्वामी सेवेचे संस्कार देऊ ना त्यावेळेस आपल्या मुलांना कधीच कोणापुढेच हात पसरावे लागणार नाही, असं आहे.
तर सगळ्यांनी आपले स्वामी सेवा करा. तुमची ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाची भक्ती करा, पण आपल्या मुलांना स्वामी सेवेचे संस्कार तर नक्कीच द्या, असं तरी मला वाटतं. आता हे पण ब्लाऊज तयार झालेले आहे. हे सर्व पाच जे ब्लाऊज कटिंग केलेले होते ना, ते सर्व प्रिन्स कटचे ब्लाऊज आहे. ब्लाऊज शिवताना सुद्धा एखादी गोष्ट जरी मागे पुढे झाली तरी सर्व ब्लाऊज चुकतं असं आहे. त्यामुळे ब्लाऊज शिवता एकदम परफेक्टली जोडलं गेलं पाहिजे, परफेक्टली शिवलं गेलं पाहिजे. आपण म्हणतो की ब्लाऊज शिवणं हा खूप सोपं आहे, पण सोपं आहे तेवढंच आणि अवघड पण तेवढंच आहे असं आहे. तर हे बघा, आता ह्या जोडीचं पण ब्लाऊज शिवून झालेलं आहे माझं. आणि ह्या मशीनवर मला ब्लाऊज शिवायला वेळ नाही लागत. ज्यांच्याकडे जास्त काम असेल त्यांनी ही मशीन नक्की घ्या. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.